नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने धाराशिव विभागासाठी 30 नव्या जिजाऊ बस दिल्या आहेत. या बसचं लोकार्पण धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या हस्ते आज धाराशिव बसस्थानकात झालं. या कार्यक्रमाला धाराशिव विभाग नियंत्रक श्री अजय पाटील, धाराशिव जिल्हा वाहतूक नियंत्रक मथुरा जाधवर, इतर एसटीचे प्रमुख अधिकारी, धाराशिव बस डेपोचे डेपो मॅनेजर, बस महामंडळाचे कर्मचारी दादासाहेब घोडके आणि इतर मंडळी, तसेच धाराशिवचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक असलेले सोमनाथ गुरव, अमित उमरे आदी मंडळी उपस्थित होते. या 30 ज्या नवीन जिजाऊ बस आलेल्या आहेत त्या धाराशिव विभागातील तुळजापूर, धाराशिव, परंडा, भूम, कळंब या बस आगारांना वितरित करण्यात येणार आहे. या बस या आगारांना मिळाल्यामुळं लांब पल्ल्याच्या त्या आगारातून बस धावतात त्या मार्गावर ह्या बस धावतील आणि बऱ्यापैकी बस ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी असतील असं एस टी महामंडळाचं म्हणणं आहे. धाराशिव हे जिल्ह्याचं ठिकाण. धाराशिव इथे धाराशिव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं विभागीय कार्यालय, परंतु धाराशिव येथे सुसज्ज आणि प्रवाशांना सुखकारक असं बसस्थानक नव्हतं. या धाराशिवला आहे तिथेच नवीन बसस्थानक व्हावं यासाठी अनेक वेळा टेंडर निघाली, पण काम पुढं काही प्रगतीपथावर गेलं नव्हतं. मात्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना या बसस्थानकाच्या कामाचं टेंडर मंजूर झालं, कामाला सुरुवात झाली आणि पुढं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची नेमणूक झाल्यानंतर आणि प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर धाराशिव बसस्थानकाचं काम पूर्णत्वाला जाऊन त्याचं उद्घाटन करण्यात आलं. परंतु काम घाई गडबडीत उरकण्यात आल्याचा त्याही वेळेस आरोप झाला होता. त्यानंतर जे काही बसस्थानकाचं काम राहिलं त्याची डागडुजी करून ते पूर्णत्वाला नेण्यात आलं. परंतु धाराशिव बस डेपो म्हणजे बस आगार आहे, त्या आगारातल्या
डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण कालचं झालेलं नसल्यामुळं पाऊस आला की तिथे चिखलाचं साम्राज्य निर्माण होतं आणि हा चिखल वाहनाच्या चाकाला लागून बसस्थानकात येतो आणि संपूर्ण बसस्थानक पण चिखलमय होतं असं दिसून येत आहे. आमचे सहकारी मुकेश नायगावकर यांनी या संदर्भात काढलेले फोटो आणि व्हिडिओ पण आपण यासोबत जोडत आहोत. त्यावरून धाराशिव बसस्थानकाची आणि बस आगाराची अवस्था काय आहे हे जनतेला दिसून येईल असं दिसतंय. पंढरपूर वारीला जाणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. यंदाच्या आषाढी वारीनिमित्त एसटी महामंडळ भाविकांच्या सेवेसाठी तब्बल 5,000 लालपरी बसेस उपलब्ध करून देणार आहे. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे जर तुमच्या गावातील 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांचा ग्रुप असेल तर लालपरी थेट तुमच्या गावातून पंढरपूरसाठी सोडली जाईल. म्हणजे आता प्रवासाची चिंता नाही, तुमच्या गावातून थेट पांडुरंगाच्या चरणी. विशेष म्हणजे एसटीच्या सर्व प्रवासी सवलती या सेवेमध्ये लागू असतील. मग अजून वाट कसली पाहताय? तुमच्या गावातील वारकऱ्यांचा ग्रुप तयार करा आणि या सुविधेचा लाभ घ्या. ही माहिती प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करा आणि जय हरी विठ्ठल असा कमेंट नक्की करा. दिनांक 7 जुलैला देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल आणि दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वराची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. एकंदरीत ज्या मानाच्या पालख्या किंवा दिंडी सोहळे आहेत त्यांच्याबरोबर अनेक उपदिंड्या पण असतात. अशा एकूण 1200 दिंड्या ह्या अधिकृतपणे त्यांची शासनाकडे नोंद असून या 1200हून थोड्या अधिक असलेल्या दिंड्यांना यावर्षी शासन प्रत्येकी 20,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान देणार आहे. त्यामुळं या दिंड्यांना त्या दिंड्या जिथून निघतात तिथून पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मदतच होणार आहे. हे दिंड्यांना सानुग्रह अनुदान देण्याची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुरू झालेली आहे आणि ती योजना आता पुढेही चालूच राहणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ, मुक्ताईनगरहून मुक्ताई, शेगावहून गजानन महाराज, रुक्मिणीची पालखी या पालख्या पंढरपूरकडं मार्गक्रमण करत आहेत. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी नित्यनेमाने निघणारी अंध अपंगांची दिंडी यवतमाळहून काल निघालेली आहे. या दिंडीत अंध, कर्णबधीर, अपंग आदी वारकरी सामील होतात. जवळपास 500 किलोमीटरचं अंतर ही दिंडी पार करत असते. काल या दिंडीला यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार येरावार आदी मंडळींनी त्या दिंडीला निरोप दिला. तर ही दिंडी आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोचेल. यावर्षी एस टी महामंडळानं पण वारकऱ्यांना सुखकरपणे पंढरपूरला नेऊन पोचवणं आणि परत आणण्यासाठी 5,000हून अधिक बसची व्यवस्था केल्याची माहिती एस टी महामंडळाच्या सूत्रांनी दिली असून ही व्यवस्था कशी असेल या संबंधीचा व्हिडिओ यासोबत आपण देत आहोत. आणि
आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.